आज गेलतो भाऊ आपण पाचोरा जिल्हास्तरीय स्पर्धा खेळासाठी. आपण तर डायरेक्ट अशी थाळी फेकली की ते गेली डायरेक्ट आउट ऑफ सेक्टर. आता हे कसं झालंय हे जर तुम्हाला माहित करणं असेल तर पुरा व्हिडिओ पाहणं पडेल. तर जय श्रीराम मित्रांनो, कशा आहे तुम्ही? तुमचं स्वागत आहे आपल्या एका नव्या ब्लॉग मध्ये. शाळेवर येऊन पाहतो तर डायरेक्ट बस लागलेली होती भाऊ. त्या बसमध्ये बसलो आणि डायरेक्ट निघालो आम्ही पाचोरा जाण्यासाठी. पुढे पोरी बसल्या होत्या आणि मागे तर मस्त पोरं बसले होते भाऊ, मोकळे चोकडे. आम्ही मस्त मित्र गोष्टी करत होतो भाऊ. आणि केव्हा 3.5 घंट्याचा प्रवास झाला हे समजलं बी नाही. नंतर सीधे थेट पोहोचलो भाऊ आपण पाचोऱ्यात आणि आलो भाऊ आपण डायरेक्ट ग्राउंडवर. आणि हे जे ग्राउंड आहे ना भाऊ, हे SSMM कॉलेजचं ग्राउंड आहे. घ्या किती मोठं ग्राउंड आहे. नंतर आम्ही मस्त कपडे वगैरे बदलून टाकले भाऊ. तुमच्या भाऊन बी दुसरं टी शर्ट घालून घेतलं कारण हे स्पोर्ट्सचं टी शर्ट आहे. आणि आपल्या इव्हेंटला टाइम होता म्हणून आपण 1-2 क्लिपा काढून घेतल्या ग्राउंडच्या. नंतर चालू होती भाऊ आमची थाळी. आम्हाला बसवलो भाऊ एका रांगेत आणि आपली काही शूटिंग काढताना आली थाळी फेकताना. मोबाईल सर कडे होता आणि आपण तर अशी फेकलती की नाही डायरेक्ट एकदम दूर फेकलती, पण ते आउट ऑफ सेक्टर चालली गेली. नाही तर तुमचा भाऊ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम असता. मग म्हटलं जाऊ द्या, जे झालं ते झालं, आता आपण रनिंग पाहू. आणि आपला मित्र संगपाल तेलंग हा गोळाफेक या स्पर्धेत तृतीय आला, म्हणजेच की सेकंड आला. मग त्याचं अभिनंदन केलं व त्यांनी. मग आपण बी टी शर्ट बदलून टाकलं कारण ते चांगलं नाही दिसत. आणि आम्ही सगळे बसलो डबा खाण्यासाठी. नंतर सरांनी सांगलं भाऊ आपल्याला एक काम. सर बोलले गावात जाऊन डोकं दुख्याची गोळी घेऊन या. हे पोरीचं डोकं दुखते आणि मेडिकलच्या शेजारीच गोल्याचं दुकान होतं म्हणून आम्ही बसलो गोल्या खायसाठी. आणि ग्राउंडवर येऊन पाहतो तर सगळे सर जेवायला बसले होते आणि तुम्ही ग्राउंड पाहू शकता किती खाली होऊन गेलं. नंतर आम्ही सगळे पोरं जमून बसून गेलो व ग्राउंडवर. सगळे पोरं बोर होत होते. सर बोलले चला तुमचा मूड फ्रेश करून टाकतो, आपण गावातून काहीतरी खाऊन येऊ. आणि ओम आपल्याला विमान दाखवत होता भाऊ. आणि आपले संदीप चौधरी सर म्हणजेच की आपले मामा, त्यांनी डायरेक्ट सगळ्या विद्यार्थ्यांना गोला खावडला. आम्ही म्हटलं सर आम्हाला चहा पिणे होती, पण सर बोलले तुम्ही गोला खाऊन झाल्यानंतर हे पोरं ग्राउंडवर आले आणि खेळायला लागले भाऊ. त्याला सांगितलं का रे लहान राहिले का तुम्ही? हे बोलले अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? नंतर ग्राउंडला टाटा करून निघालो भाऊ आम्ही घरी जाण्यासाठी. आणि ह्या गावात तर काही ट्रॉफिक होती भाऊ. आम्हाला पिणी होती भाऊ चहा, म्हणून आम्ही आलो ह्या दुकानात. मस्त चहा पिऊन घेतली भाऊ आणि तिकडे आपल्याला आपला फॉलोअर्स दिसला. आणि आम्ही कुठे जाऊ नये एडेचाडे होणार नाही हे तर काही झाली. आम्ही घरी जातो तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या.